परळीतील मतदान केंद्रावर राडा करणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे। कैलास फडवर तब्बल 82 दिवसांनी कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण प्रकरणी अखेर कैलास फडच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय। हवेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी यापूर्वीच कैलास फडला अटक सुद्धा झाली होती। कैलास फड हा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे। मुळात झालं असं की परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। या दरम्यान मतदाना दिवशी राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्यांच्या साथीदाराने मारहाण केली होती। मारहाण झाल्यानंतर माधव जाधव यांनी पोस्टाद्वारे तक्रारही केली होती। याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला होता। त्यानुसार कैलास फड यांच्यासह इतर साथीदारांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे। पोलीस गार्ड मोहन दांडगे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला, त्याचबरोबर धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्यामुळे कैलास फड यांचा मुलगा निखिल फड व इतर 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकूणच बीडच्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरू आहे असा आरोप होत होता आणि संपूर्ण यंत्रणा ही धनंजय मुंडेंच्या दबावाखाली आहे अशी ही टीका विरोधकांकडून सतत केली जात होती। आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत। निवडणुकीदरम्यान केलेल्या मारहाण प्रकरणी आणि कार्यकर्त्यांकडून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर कारवाई तर केली, पण बीडच्या गुन्हेगारीला आळा बसणार का आणि अजितदादा बीडमध्ये कोणता नवीन पॅटर्न राबवणार हे पाहावं लागणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।